96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कवी कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेचे अध्यक्ष डॉक्टर गजानन नारे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कवी कट्ट्याचा कार्यक्रम 3 दिवस चालणार आहे. आज कवी विजय जोशी, प्रशांत पनवेलकर, गजानन वाडे, सुधाकर धारकर, शुभांगी पोकडे, सुधीर पाठक या कवींनी कवी कट्टा रंगवला. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांची प्रकट मुलाखतही आज झाली. सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास त्यांनी यावेळी उलगडला. आपल्या रंजक इतिहासाचा बुद्धिनिष्ठतेनं वेध घेतला जावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आळंदी, देहू, वर्धा या साहित्य पंढरी व्हाव्यात अशी अपेक्षा बंग यांनी व्यक्त केली. दारूमुळे समाजही धोक्यात आला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी 2 लाख कोटी रुपयांची दारू फस्त केली जाते, तरीही दारूबंदी होत नाही यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. वैदर्भीय काव्य नक्षत्रमाला हा कविता दृश्यीकरण बालचित्र प्रकल्प आज राबवण्यात आला. यात विदर्भातल्या 30 निवडक कवींच्या कवितांचं दृश्य स्वरूप 150 बालचित्रकारांनी कॅनव्हासवर रेखाटलं. चित्रकर्मी नागराज मंजुळे, किशोर कदम आणि सयाजी शिंदे यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली.